मित्रांनो नमस्कार. लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता सिद्धू मात्र जेलमधून सुटून आलेला असतो, पण भावना मात्र त्याचं प्रेम एक्सेप्ट करत नसते, कारण की तिचा जो होणारा नवरा श्रीकांत इनामदार त्याचा खून सिद्धूच्याच हाताने झालेला असतो आणि सिद्धूनं स्वतः ते कबूलही केलेलं असतं. त्याच्यामुळे सिद्धूला जेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. त्यानंतर सिद्धू फायनली सुटून घरी आल्याच्या नंतर आजीनं मात्र सांगितलेलं असतं की माझ्या नातवाच्या समोर तू अजिबात यायचं नाही, त्याला तुझं तोंडही दाखवू नको. भावना मात्र प्रत्येक वेळी लपण्याचा प्रयत्न करते, पण मात्र सिद्धूनं भावनाला शोधून काढल्यावर सिद्धू डायरेक्टली भावनाला मिठी मारतो, कारण की त्याची इतक्या दिवसाची राहिलेली भेट तो एका दिवसातच पूर्ण करून घेतो. तर दुसरीकडे आता सिद्धूला परत एकदा भावनाचं मन जिंकायचं असतं आणि परत एकदा तिच्या प्रेमात पडायचं असतं किंवा तिला प्रेमात पाडायचं असतं. पुन्हा त्यांच्या संसाराची गाडी सिद्धूला परत एकदा चालू करायची असती. तर तेवढ्या वेळामध्ये सिद्धू आणि भावना मात्र हॉकीचा गेम खेळत असतात. तर त्यावेळी सिद्धू म्हणू लागतो की भावना, हे जर फुल खाली पडलं ना तर मी असं समजून जाईन तुझं माझ्यावर ना खूपच प्रेम आहे. पण त्यावेळी भावना म्हणू लागते माझं ना अजिबात तुमच्यावर प्रेम वगैरे काही नाही. त्यावेळी ते फुल खाली पडतं आणि भावना आणि सिद्धू दोघेजणही मात्र ते उचलण्यासाठी जात असतं. तर त्यावेळी सिद्धू म्हणू लागतो तुझं पण माझ्यावर प्रेम नाही ना, जोपर्यंत तू मान्य करत नाही की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे तोपर्यंत मी पण काही मागं हटणाऱ्यातला मुलगा नाही आहे. त्यावेळी आता दुसरीकडे सई आणि जानू मात्र एका कॉफी शॉपमध्ये बसलेले असतात. तेवढ्या वेळात मात्र तिथं जयंती आलेला असतो. जयंत मात्र येत असतो सई आणि तिथं जानू बसलेली असते. आता जानूला मात्र जेव्हा जयंतला बघते तेव्हा ती खूपच घाबरते. त्यावेळी ती लगेचच मात्र तिचा पदराने चेहरा झाकून घेते. पण त्यावेळी आता सई म्हणू लागते ही जर इथनं उठून गेली तर जयंतीला कसा भेटेल. सईचं फक्त आता इथं काय चालू आहे काय माहिती. तर त्यावेळी जानू मात्र लगेचच जानू सईला म्हणू लागते की नाही सई चल बरं आपण आता घरी जाऊयात, मला ना इथं जास्त वेळ थांबायचंच नाही. पण आता सई म्हणू लागते नाही ग तन्वी, थोडा वेळ तरी तू थांब ना. पण तेवढ्या वेळामध्ये जयंत मात्र तिकून येत असतो. आता जानूच्या हातात गुलाबाचं फूल असतं आणि तिकून मात्र जयंतच्या हातामध्ये डायरेक्टली तो फुलाचा गुच्छ असतो आणि त्यानंतर मग बुके वगैरे जयंत घेऊन येत असतो. जयंतला वाटत असते की माझी जानूच नसेल ना. जयंत मात्र खूप भास होत असता. तर दुसरीकडे आता सिद्धू मात्र भावनाला एक व्हिडिओ पाठवतो की मी तुझं प्रेम माझ्याकडे व्यक्त नाही केलं, नाही सांगितलं की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे तर मी मात्र या ट्रेनसमोर माझा जीव देऊन टाकेल, मग परत मी तुला कधीच भेटणार नाही, मग तू एकदम टेन्शन फ्री राहशील. आता त्यावेळी लगेच भावना खूप घाबरते आणि डायरेक्टली जिकडे सिद्धू आहे ना तिकडे ॲटोनं जाण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळी लगेच सिद्धू मात्र ट्रेनच्या समोर उभं राहतो. त्यावेळी भावना म्हणू लागते सिद्धिराज तुम्ही हे काय करताय. पण त्यावेळी सिद्धू म्हणू लागतो भावना मग मला सांगून टाकणं की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, मी साईडला होतो ना. पण त्यावेळी सिद्धू काही ऐकायला तयार होत नाही. पण भावनाही म्हणत नसते. भावना इतकी खूप मोठ्याने वरडते, पाठीमागून ट्रेन येते. मात्र सिद्धू तिथं काहीच होत नाही. सिद्धू बाजूला निघतो. भावनाही तिचं प्रेम व्यक्त करते. तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागांमध्ये काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.